नमस्कार मित्रांनो, मी सोहन कुमार परत एका नवीन सेलिब्रिटीसोबत मी आज येलदरीला आहे. आज मी ज्यांच्याकडे आलो ना मित्रांनो, तुम्ही सगळेजण त्यांना ओळखतात. ते आता 82 वर्षाचे आहेत आणि माझा शोचा फॉर्मॅटच आहे की मी त्यांचं सध्या तरी नाव नाही सांगणार. आपण बघूयात. त्यांच्या घरी मी आलो आहे आणि मी सकाळपासून निघलो आहे आणि येलदरीतल्या सगळ्या लोकांना आज आपण एक एक करून तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये भेटवणार आहे. तुम्ही चला माझ्यासोबत बघूयात आज माझ्या कॅमेऱ्याने कोणाला बंद केलं आहे त्यांच्यामध्ये. चला माझ्या आलो मी त्यांच्या घरात. आज मी ज्यांच्याविषयी तुम्हाला बोलणार आहे की ज्यांना मी भेटवणार आहे ना, आपली डेली नीड होती त्यांना भेटणं, डेलीची गरज होती, रोज त्यांना भेटणं ही आवश्यकता होती. आता मी त्यांना भेटवतो. त्यांचं नाव आहे चिनया सेठ. चिनया सेठ म्हणजे काय ना तुम्हाला सांगतो. आता सगळेच आपण चिनया सेठ चिनया सेठ चिनया सेठ, बेसिकली हा चिनया सेठ यांचं नाव का बरं ठेवलेलं आहे. आता हे चिनया नावाचा अर्थ तुम्हाला मी सांगतो. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये राव है ना, बापू किंवा साहेब असं लावलं जातं. तर आमच्याकडं ना प्रत्येक नावाच्या साऊथला म्हणजे माझ्याकडं म्हणजे साऊथ साईडला आहे ना अय्या लावायचे. आता चिनया म्हणजे काय होतं की छोटू राव किंवा छोटू साहेब असा याचा अर्थ होतो चिनयाचा. चिनया असं म्हटलं की आपण छोटू साहेब किंवा छोटू राव असं होतो. कुछ उनकी अनसुनी बातें हम लोग सुनेंगे आज उनकी ज़ुबानें. उनके बारे में थोड़ा सा उनका परिचय देता हूँ. उनका नाम चिनया सेठ. आंध्रा के मतलब अब अभी वो तेलंगाना हुआ, वहाँ के महबूब नगर से वो येलदरी की तरफ पेट भरने के लिए रवाना हुए अपने पापा के साथ. 14 साल की उनकी उम्र रही होगी. घूमते घूमते सिद्धेश्वर, पता नहीं बसमत, खैरी गुम्मट, कहाँ कहाँ वो घूमते 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 14 साल की उम्र में वो मेरे को लगता है 1957 में वो येलदरी में आए अपने पापा के साथ. तब बिल्कुल छोटे से 14 साल का एक लड़का अपने पापा के साथ काम के लिए, पेट भरने के लिए. उनका व्यवसाय था पान टपरी, पान पट्टी चलाना, होटल चलाना, ऐसा कुछ तो भी उनका ये था. उस केस में वो येलदरी की तरफ रवाना हुए. येलदरी की तरफ आने के बाद यहाँ पे एक कालूराम बोल के थे जिनका इस येलदरी के गांव में किराना का स्टोर था या दुकान था डेली नीड्स का. तो वहाँ पे वो जॉब को लग गए. वहाँ पे जॉब के लगने के बाद 5-10 साल जॉब किया. उसके बाद वहाँ से कुछ पैसे जनरेट हुए. उनके बाद उन्होंने खुद का शॉप डाला. अब वो खुद का शॉप आपको सबको पता है कहाँ था. वो शॉप भी मैं आपको बताऊँगा. अब उनको है 3 लड़कियाँ 2 लड़के. त्यांना 3 मुली आणि 2 मुलं. मोठा राजू, त्याच्यानंतर ताई विजूताई. विजूताई आपल्या ग्रुपला आहे. नंतर पारूताई आणि नंतर रतन छोटी होती. आणि नंतर सगळ्यात शेवट झाला विलास, रतन, पारू आणि विजूताई हे सगळे हैदराबादला सेटल्स आहेत. वेल आपल्या आपल्या फॅमिलीसोबत सेटल. राजूदादा येलदरीला चिनया सेठसोबत राहतो आणि त्यांचा खूप संघर्ष राहिला. त्यांच्या 2 हॉटेल्स होत्या. आपण त्या मेसवर कितीतरी वेळा जेवलो. एकदम चिनया सेठ म्हटलं की एकदम रॉयल माणूस, हसमुख माणूस, सगळ्यांना हसून खेळून बोलणारा माणूस. आज ते कुठे आहेत, काय करतायत, कसे आहेत, सगळ्यांना बघायला आवडेल आणि आपण त्यांच्याशी मस्त गप्पा मारणार आहोत 10-5 मिनटं चिनया सेठची. चला माझ्यासोबत चिनया सेठला भेटूयात. नमस्ते अन्ना. नमस्कार नमस्कार. कैसे हैं अभी? अभी अच्छे तबीयत थोड़ी डाउन हो गई? अभी 82 ऊपर हो गए, अब क्या करें. 82 साल हो गए और उम्र? 82 हो गए ना. अच्छा. अन्ना तुम येलदरी कब आए थे? 57 में आए थे. 1957 में. कहाँ से आए थे आप? हम महबूब नगर. महबूब नगर हैदराबाद से नारायण आपले सिद्धेश्वर. कामारेड्डी, आपले श्रीशैलम, निजामाबाद ऐसा करते पैदल. पैदल आए? हाँ पैदल आए थे. पिताजी में दोनों पैदल ही आए. पैदल आए थे. हाँ औंडा से फिर सिद्धेश्वर आए. अच्छा. सिद्धेश्वर आप पिताजी से बातचीत हो गई. हाँ, हाँ. फिर उन्होंने हमको बोले यहाँ औंडा की यात्रा है, हाँ. यहाँ कर सकते कुछ. आप मेरे पिताजी भी सिद्धेश्वर में थे क्या? सिद्धेश्वर में थे ना. अच्छा वहाँ थे? हाँ वहाँ थे. वहाँ से फिर इधर आ गए थे. अच्छा. हाँ. तो यहाँ कौन से साल में आए तुम? 57 में. तो तब तुम कितनी उम्र होगी तुम्हारी? मेरे 13-14 साल. 13-14 साल हो. हाँ. फिर यहाँ पे आने के बाद तुम्हारा मतलब ऐसा मूल व्यवसाय क्या था, धंधा क्या था तुम्हारा मतलब पहले से? धंधा पिताजी या वो अप्पाजी ठेकेदार बोल के थे. अच्छा. वो खरे अंतार कुंडी. वो कई के लिए ठेकेदार थे वो? डैम का काम चालू था. अच्छा, डैम का काम कर. हाँ. डैम का जो पाया खदना चालू था, ओके. गिट्टी फोड़ना ये सब तो चालू था. पापा जी ठेकेदार गिट्टी फोड़ने का था. वहाँ पिताजी नौकरी भी कुछ देते थे और चाय चलाते कैटल. चाय चलाते. अब तुम उनको सहकार्य करते थे? सहकार ने मेरे को यहाँ किराना दुकान पे रख दिए थे. किसके पास थे तुम्हें? कालूराम सेठ. तो ये कालूराम सेठ पहले से येलदरी में थे? कालूराम सेठ जिंतूर के थे. हाँ हाँ. जो शेषकांत देवदासा हाँ. उनका फर्म यहाँ चालू था.
अच्छा, दुकान का था। दुकान था वो? किराना। अच्छा, उनके पार्टनर में कारोम सेठ थे, अच्छा उनके पास मैं नौकर था। अच्छा, पका के देने का, उनको खिलाने का सामान दुकान छोटे में से था। मतलब हाँ, 14 साल की उम्र हाँ में? 14 साल। बहुत मेहनत किया ना तुमने? हाँ बहुत मेहनत किया, क्या मेरी ज़िंदगी मेहनत में चली गई। बहुत मेहनत करे, बहुत मतलब। और उसके बाद 67 में किराना दुकान डाला। ये यहाँ की किराना दुकान, हाँ, ये तो बहुत तूफान चलती थी वो तो। हाँ अच्छे अपने खद्दार साहब को है ना, हाँ, हाँ। खद्दार साहब को वहाँ चला वहाँ पे पहले भी किसी की होटल थी पहले? लिम्बा जी की कोई होले की होटल थी? आइलोर थी ना, आइलोर। अच्छा, वो होटल आइलोर थी। हमारे बाजू कुछ था। हाँ, अच्छा, हाँ। और ये सारा मार्केट इधर ही था ना पहले? पूरा मार्केट यहाँ पे ये चक्की है ना, हाँ। गिरनी की आइलोर ही था पूरा मार्केट पूरा मार्केट। फिर बाद में थोड़ा 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 बढ़ा। बढ़ गया। फिर तुमने शादी के पहले वो होटल दुकान डाली कि शादी के बाद बाद में डाली? नहीं, दुकानदार 3-4 महीने के बाद वहाँ के हमारे गांव लोग वाले यहाँ काम को आते थे, डैम के काम के लिए आते हाँ, थे। फिर हमारे गांव पिताजी से फिर उनको मुलाकात हुई। हाँ। फिर हमारा छोकरा है, उनको बच्ची देखो। अच्छा अच्छा, तो फिर वो गांव को जाए, फिर सगावत लड़की पसंद आ गई, तुम देखने गए थे? हाँ, नहीं पिताजी देख के आपने क्या देख सकते। हाँ, वो थे। उसको तो नहीं था वैसा देखने हाँ। का, अभी चल रहा। हाँ। पिताजी जाके देख के आए, फिर पक्का कर दिए। और जब तुम्हारी शादी के टाइम तुम्हारी उम्र 16-17 साल होंगी? नहीं 24 साल। 24 साल मतलब हाँ। बहुत मेहनत करने के बाद तुमने शादी हाँ, करी? 24 24 साल की उम्र हाँ। में तुम्हारी शादी हो गई। हाँ। और कहाँ से मिली आपको, मतलब नारायणपेट, नारायणपेट, आंध्रा में? आंध्र। अच्छा, मयूरनगर डिस्ट्रिक्ट में छे। वेंकटक्का. नाही, हा वेंकट. हां. मित्रांनो, वेंकटक्का आज आपल्यासोबत नाही आहेत. खूप आठवण येते त्यांची आणि सगळ्या गल्लीची ती अक्का होती. व्यंकटक्का म्हटलं ना, एकदम तिला बोलतासुद्धा मराठी एवढं व्यवस्थित येत नव्हती, पण सगळ्यांसोबत एवढं हसून खेळून राहायची ना की तिच्याकडं हॉटेल होती चिनाया सेटकडं, तर त्यांच्या घरी ना खूप असं मोठं ताक व्हायचं. तर अख्खी गल्ली त्यांना ती स्वतः येऊन सांगायची, अरे आज ताक झालं बरं का, घेऊन येतं फुकट. सगळ्यांना असं कळशी कळशी भरून ताक मिळायचं. आणि या व्यंकटक्का एवढ्या स्वभावाने चांगल्या, त्या आज आपल्यासोबत नाही. त्यांच्याविषयी पण आपण बोलूत अण्णांना. फिर वो कब आए इधर, तुम शादी करके तुरंत आ गए? तुरंत 2-4 दिन में आ गए. फिर बच्चे कब, मतलब राजू भैया कब हुए फिर? 2 साल. 2 साल के बाद 2 राजू साल, भैया हाँ, हुए. हाँ. फिर बाद में विजू दीदी. उसका 2-3 साल के बाद विजय हो गई, पारो हो गई, रतन हो गई. हाँ, बाद में विलास. विलास सबसे आखिरी छोटा. विलास का उस ऑपरेशन हुआ हमारा. हाँ हाँ. तहसीलदार साहब पीछे लग गए. हाँ. ऑपरेशन करना पड़ता हाँ. नहीं तो दुकान बंद करो, ऐसा वैसा हाँ. चल रहा था. फिर वैजनाथ अप्पा मैंने ऑपरेशन किया. मैंने हमारे औरत को वैजनाथ अप्पा की औरत ऑपरेशन बनाया. अच्छा ऑपरेशन बनाने के पहले जो गर्भवती रह गई हमारी औरत, अच्छा अच्छा. हमारे विलास बाद में हो. फिर हम पूछे वही डॉक्टर साहब, हाँ. या ये क्या लफड़ा है, हाँ. कि हम नहीं तो परेशान ऑपरेशन हो हो जाएंगे. गए. हाँ, कुछ फिक्र मत करो बोले, जिम्मेदार हमें बोले, कुछ होता नहीं, पहले जैसे डिलीवरी होती वैसी होती बोले, वैसीच हो गई. अच्छा. मित्रांनो, काय आहे ना, हम दो हमारे दो वाला तो एक नारा लावला होता त्या काळामध्ये. आणि त्या काळामध्ये यांना 4-5 मुलं झालेली. तर इथं मग काही ऑफिसर लोकांनी सांगितलं की आता तुम्हाला ऑपरेशन कंपल्सरी झालेलं आहे, तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल. मग व्यंकटक्काचं ऑपरेशन झालं आणि ते ऑपरेशन डिस्करेज झालं, म्हणजे मिस झालं. आणि त्याच्यानंतर परत विलास झाला. म्हणजे एक अशी आश्चर्याची गोष्ट आहे, विलास झाला. आणि विलास पण आता वेल सेट आहे हैदराबादला. खूप सुंदर असं त्यानं हॉटेल टाकलं आहे. विलासचे काही फोटोज वगैरे तुम्हाला मी टाकतो. त्याची फॅमिली, त्याचे मुलं वगैरे एकदम मस्त आहेत. विजया दिदी काय करते सध्या? त्यांचे मुलं 2 सर्व्हिसला आहेत. अच्छा. आणि त्यांच्या मिसेस एअरपोर्ट्समध्ये होते. मिस्टर? हो, हां. ते आता रिटायर झालेत. आणि जवळ 10-15 वर्ष MR कंपनीमध्ये ते हैदराबादला होते. आणि पारुताई कुठे आहे? पारू तर हैदराबादलाच. त्यांचे मिस्टर काय करतात? मिस्टर वारले ते. काय करत होते? ते इलेक्ट्रॉनिक दुकान होते ते. त्याचं दुकान होतं स्वतःचं. आणि पहिले- रतन कुठे दिली? रतन हैदराबादलाच. रतन हैदराबादला. हैदराबादलाच. त्यांचे मिस्टर काय करतात? ते आपलं राशन दुकान चालू. राशन दुकान आहे. राशन दुकान. आणि राजू दादा इथं काय करतो? इथं हॉटेलचं इतके हॉटेल चालू होते. आता होईना बनवून ते हॉटेल किरायाने दिली. मग आता राजू भाई काय करतो? पानपट्टी लावली. अच्छा, पाणपट्टीला. आणि त्या राजू दादाला मुलं किती? मुलं मुली? मुलं नाही ना, 3 मुलीच आहेत. 3 मुली. हा. लग्न झाले त्यांचे? हा, 3 मुलं, एक पुण्याला दिली अच्छा आणि 2 हैदराबाद दिली. अच्छा. राजू भाईची हा, मुलं. हो, चांगले आहेत पद्धतशीर. सगळं चांगलं. हो. व्यंकटक्काचं कसं झालं, म्हणजे काय ते म्हणजे बिमार होते. बिमार अटॅक आला. 2-4 महिन्यात अटॅकचे पोझिशन चालू झालं. आम्ही मग ते कुठं, हां, शिर्डीला गेलो. हं. शिर्डीला ते काय काढतं हां, ना, ते केलं केलं bypass तर ते बायपास केलं नाही. हं. ते काय त्याचं असतं पाहिलं, पाहणी पाहिलं. केली. हां, पाहिलं. तर मग त्यानं काय केलं, ते हे म्हणे
अटकचे येणं म्हणे 2 का 3 ब्लॅक आहेत म्हणे आणि थोडं कमी असं काही ते सांगितलं. ते ऑपरेशन करावं लागतं. मग केलं ऑपरेशन? आपण केलं आणि ते काय झालं ते 2 महिने 1 महिना टाईम 1 महिना टाइम 1 महिना 2 महिने ते उशिरा म्हणजे नंतर या म्हटले. गोळ्या दिले ते. नंतर आम्ही गेलो. मग ते ऑपरेशन झालं सगळं झालं पण त्यातच ऑपरेशन अर्धा अंगी वायू झाला. अर्धा पॅरालाइज झाला. पॅरलाइज ते ऑपरेशन रक्तवाहिनी बंद करता पडली. ते मेंदू जाऊन बसले. तर तेव्हापासून ते बिमार मग इथं आणलं आणि इथं वाढलं. 1-2 महिने. कोणत्या साली गेल्या? ते समजा आता 9 वर्ष झाली का आता. मित्रांनो, चिन्यासेटचं दुकान म्हटलं ना एकदम लक्ष्मी हो. अशी मागं हॉटेल होती आणि एवढे लोक जेवायचे ना, मेस येलदरीत त्यांच्यासारखी मेस कुठंच नव्हती. तुम्ही बघितलं असेल जेवढे लोक अपेंडिशिपला आलेत किंवा हे केलं की चिन्यासेट या कोपऱ्याला बसायचे आणि हॉटेल एवढी मागं होती की इथपर्यंत लोक बसायचे. जवळजवळ 15 ते 20 लोकांचा स्टाफ होता त्यांच्याकडं कामाला. इथं कानू मामा हे इकडं स्वयंपाक करायचे, इकडनं चिवडा व्हायचा, ह्या 2 हॉटेलला सगळं पुरवायचे आहेत. आता आहे ना काय आहे की मुलं सगळीकडे गेल्यामुळं आता अन्नात थकलेत थोडेसे. आणि काय होतं ना, लाईफ पार्टनर गेल्यानंतर माणूस थोडासा हेच होतं की व्यंकट अक्का गेल्यामुळं थोडंसं त्यांना पण विरह आला. आता त्यांनी हॉटेल ते रेंटवर दिलं आणि राजू दादा असतो यांच्यासोबत. काही जुन्या येलदरीची आठवणी. येलदरी कशी होती पहिले? इथं चांगलीच आहे. आता काही नाही. आता सगळे लोक निघून गेले. पहिल्यासारखं नाही राहिले. नाही काही नाही. येलदरीचे तुमचे MSCB सगळे खाली झाली. सिव्हिलचे लोक खाली झाले. मास्टर लोक कोण नाहीत. पुन्हा काय खरे अंतर कोणते सगळे कोणी नाही राहिले. पुन्हा स्टाफ कोण नाही. खरं म्हणजे तुमचं दुकान बंद का केलं? तेवढं चलत नव्हतं म्हणून बंद केलं? नाही की खेडेपाडचे लोक येतात ना. नाही आता इथलं जे किराणा दुकान होतं ते बंद का केलं? ते बंद म्हणजे ते असंच झालं चलत नाही तर सगळे ते दुकानं लई झाली. रोडवर सगळं दुकान झालं. त्याच्यामुळे आपल्या इकडे लांब होतं. त्याच्यामुळे ते बंद केलं. बरं, तुमचे येलदरीचे जुने मित्र कोण? वैजनाथप्पा, रमेश शेठ, सुभाषप्पा, बरेच काही गेले काही लोक. माझे वडील पण. वडील तर होते हो. तुमचे बंधू. तुमची फार मेहनत झाली. तुम्ही खूप मेहनत केली. म्हणजे नोकरी एका दुकानावर नोकरी करून आपण छोटंसं दुकान सुरू केलं. एक चिन्यासाठी खूप सुंदर असं मोठं नाव आपल्या येलदरीचं त्या काळात. कुठे नाव आहे? औरंगाबादला विचारा, कुठे मुंबईला, पुण्याला सगळे लोक इथून गेलेले आहेत. ते सगळे त्यांना तिथे विचार बाबा चिन्यासेटचं कसं काय चाललं, कसे सगळे विचारतात. आजही मला 2-3 लोकांना सांगितलं की आम्हाला चिन्यासेटला बघायचं. डॅमचं काम तुमच्या समोर झालं. आमचं हे घर आता आमच्या माझ्या समोर बांधले घर ना, वरी काय घर सगळे घर तुमच्या समोर. हा माझ्या समोर बांधले. नेमकंच का रोडचं काम चालू होतं. रोडचं आहे ना, रोडचं काम चालू होतं त्या काळात नवीन. हो त्यावेळेस. आणि तुम्ही जेव्हा इथं आले तेव्हा डॅम पूर्ण म्हणजे नदी होती का? फक्त नदीच होती, पूर्ण नदीच होती. तुमच्या समोर हे गावं उठवलेत नदीतले, तळ्यातले गावं असे? माझ्या समोर म्हणजे सांगी होतं का तेव्हा? सांग खाली होती. होतं ना, खाली होते. नंतर पाणी तळ्यात पाणी सुटलं त्यावेळेस जावलं आलं पाणी. त्यावेळेस मग इकडं वरी आलं. इकडे सांगी महासं इकडं आलं. माझ्या समोर सगळं गाव किंवा माझ्या समोर उठलेले. आणि या मार्केट लाईनला किती दुकान होते त्या काळात? मार्केटला बाबूलाल शेठ, रमेश शेठ, नंतर आप्पा, मोठे आप्पा, माझी चार दुकान. 4च दुकान होते पूर्ण अख्ख्या येलदरीला. तुम्हीच राशन पुरवायचे? हो, राशन. कपडा बाबूलाल शेठचा, कपडा गणेशलाल शेठचा, किराणा आणि बाबूलाल शेठ. किराणा कपडा बाबूलाल शेठचा. त्यानंतर मग गणेशलाल त्यांचे बंधू भाऊ. त्यांचे बंधू आहेत का गणेशलाल शेठ? बाबूलालचे बंधू गणेश. ते वारले आता. सत्तू भुतोडा, विजू भुतोडा आता ते रोडला आहेत ना. रोड. खूपच सुंदर. कसं वाटलं चिन्यासेटला भेटून? बरं वाटलं ना? कारण की काय ना, थकलेत आता. त्यांचं वय किती असेल तुमचा अंदाज? 82 वर्ष वय आहे त्यांचं. थकलेत आणि खूप काही त्यांनी येलदरीला घडताना बिघडताना बघितलेलं. सगळ्यांनी यांच्याकडनं राशन घेतलेलं. इंजिनिअरिंग कॉलनी असो, सगळ्या कॉलनीतनं. तिथं तुम्हाला मी ती हॉटेल पण दाखवतो. सध्या एकदम ओसाड पडलेलं सगळं काही. आणि तिथं त्यांचं हॉटेल होतं. मला अपेक्षा आहे की तुम्हाला हा एपिसोड चिन्यासेटचा फार आवडला असावा. तुम्हाला माझ्या या एपिसोडमध्ये कोणाला बघायचं आहे तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये कळवा. आणि मी असेच आपल्या येलदरीतले आयकॉनिक पर्सन्स तुम्हाला भेटवत राहील. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्रायबरनं मला ऊर्जा मिळते. आणि मला असं वाटतं की तुम्ही सगळे व्हिडिओज माझे आवर्जून बघता. तर आता मला तुम्ही सांगा की माझ्या या एपिसोडमध्ये तुम्हाला कोणाला भेटायचं आहे तर मी नक्की त्याला भेटण्याचा प्रयत्न करेन. आणि बघत राहा नेहमी एक आठवण
सोनेरी क्षणाची साठवण. गुड बाय अँड टेक केअर.